आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आईस्क्रीम घ्या. आईस्क्रीम समिकाला आईस्क्रीम नको आहे बहुतेक. हवंय का? पण मला काय म्हणायचंय, बरं झालं अजिंक्य सरांनी आज डान्स केला, नाहीतर त्यांच्या छुप्या टॅलेंट बद्दल आपल्याला कळलंच नसतं. अरे बाई वकील साहेब, मानलं बाई, तुम्हाला मानलं. हो हो अहो, उत्तम उत्तम नाचलात अगदी तुम्ही. हो ना. आणि म्हणे डान्स करता येत नाही. दृष्ट लागेल असे नाचलात तुम्ही. काय बाबा? हो हो म्हणजे काय. आणि तुमचे एक्सप्रेशन डान्स पेक्षाही सुंदर होते. तुझा डान्स बघताना खरी गंमत स्टेप्स मध्ये नाहीये, तर तुझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन मध्ये. असं. थँक्यू माय लॉर्ड. अजिंक्य सर, मी काय म्हणतो की तुम्ही जो आज डान्स केलात ना, तो थोडा मला पण शिकवा. आमच्या घरी असे कार्यक्रम अधून मधून होत असतात. मग मला डान्स करता आला तर थोडं इम्प्रेशन मारता येईल मला पण. मी शिकवते. माझ्या डॅडाला सुद्धा मी शिकवलं. अरे वा शमिका मॅडम, नुसती ग्रेट. हो ए ठमे, ह्यांच्यापेक्षा आम्हा सगळ्यांना शिकव ना. हा ठीक आहे, मी माझ्या नावाने डान्स क्लास काढते. शमिका डान्स क्लास आहे. पण मला फीज लागतील. हा बापरे. हो का? कळलं का? हा. नाही, तू बाकीच्यांकडनं फीस घे, पण मी नाही फी देणार. मी फ्री मध्ये शिकणार डान्स. नाही नाही, फीज तर द्यावीच लागणार. हो का? नाही, तू काढ. तू डान्स क्लास काढ. मी बघतोच कशी शिकवतेस ते. तू डान्स शिकवायला लागलीस ना की मी मध्ये येऊन इतकी मस्ती करणार की तुला डान्स शिकवायला मिळणारच नाही. त्यापेक्षा मी तुझ्या डॅडाकडनं डान्स शिकेन. काय सर? उलट्या डॅडाला सुद्धा मीच शिकवलंय. मग काय झालं? आता करतात ना ते डान्स. शिकेन मी आता त्यांच्याकडनं. शिकवतील ते मला. फुल सुद्धा मीच फेकलं. कशी चुरू चुरू बोलते बघ. बघ आता, ते ऐकायची नाही कोणाला बाई. हो. ऐकरा काय असे अचानक बाहेर का निघून आलात? काय झालं एकदम? नाही, काय नाही. फोन आला म्हणून मी बाहेर आलो होतो. मग केलात का फोन तुम्ही? हो. नाही म्हणजे करतच होतो. काय अर्जंट केला? तुमचा फोन अजून तुमच्या खिशातच आहे. मी जर फोन बघितलाही नाही, परत पुन्हा कॉल केलाही नाही. नाही नाही, म्हणजे बाहेर येणे मग काहीतरी वेगळंच कारण आहे. काय झालं? बोला बोला, माझ्याशी बोला. काय झालं? काय झालं? मला ना मास्तर खूप गिल्ट आलाय. गिल्ट? कसला? आनंदी राहण्याचं गिल्ट. खूप अपराधी वाटतंय मला. बायको गेल्यानंतर पण मी असा आनंद कसा साजरा करू शकतो? अजिबात मनाला पटलं नाहीये माझे. आणि मग मला एक सांगा, तिला समजा आज त्या हयात असत्या तर तुम्हाला असं आनंदाने नाचताना बघून त्यांनाही आनंद झाला असता का? हो, कारण गायत्री आहे ना
गायत्रीला दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधण्याची सवय होती. हा, मग अशा या तुमच्या बायकोला त्यांच्या पश्चात त्या गेल्यानंतर तुम्ही असे सतत दुःखी राहिलात तर वाईट नाही का वाटणार? हं? कसं असतं अजिंक्यराव, आपण जेवढे आपल्या माणसात अडकलेलो असतो ना तेवढंच आपलं माणूस सुद्धा आपल्यामध्ये अडकलेलं असतं. त्याचं अगदी बरोबर लक्ष असतं आपल्यावर. तुम्ही जेवढे सुखी आनंदी राहा तेवढ्याच त्या सुद्धा सुखी आनंदी राहणार. नाहीतर आपण गेल्यानंतर आपल्या माणसापासून आपण आनंदी राहण्याचा अधिकारच हिरावून घेतला. त्याचं केवढं मोठं गिल्ट येत असेल त्यांच्या आत्म्याला. नाही, पण मी अशा पद्धतीने कधी विचार नाही केला मास्तर. काही नाही बाबा, मी सुद्धा स्वानुभवातनच हे सगळं सांगतोय, कारण मी या सगळ्यातनं गेलोय. हा, पण एक गोष्ट मला जाणवली, तुम्हाला सांगतो. मी जेव्हा जेव्हा अपराधी भावनेत राहून माझा आनंद बाजूला सरायचो तेव्हा माझ्या मुली सुद्धा आनंदात नसायच्या, त्या सुद्धा कायम दुःखात राहायच्या. कारण त्यांना सतत असं वाटायचं की आपले बाबा अजून त्या दुःखातनं बाहेर पडले नाही तर मग आपण आपला आनंद कसा काय साजरा करायचा, असं त्यांना वाटायचं. काय नाही, हे सगळं ना फार विचित्र दुष्टचक्र आहे खरंच. त्यामुळे जेवढ्या लवकर आपण आपल्या दुःखातनं बाहेर पडू ना तेवढ्या लवकर आपल्या जवळची इतर माणसं सुद्धा त्या दुःखातनं बाहेर पडतात. माझ्या वृंदाला सुद्धा परोपरीने मग हेच सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे बघा, जशविकाकडे बघा, बघा ना. नाही म्हणजे तिची आई गेल्याचं दुःख तिला सुद्धा झालं असणार, पण त्या दुःखापेक्षाही आज माझे बाबा परत आलेत, असे छान स्वच्छंदी आणि आनंदी होऊन नाचले ते, याचा तिला केवढा आनंद झालाय बघा. कशी नसते बघा. हा, तो अजिंक्य मांडलेकर खूप टेन्शन देतोय.